पुणेच्या वंशिका कांबळे हिने तिरंगा फडकविला. अटकेपार दिनांक 2 जून ते 4 जून दरम्यान भूतान येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक जिंकले. या संघात मराठवाड्याची एकमेव खेळाडू भारतीय संघात वंशिका उज्ज्वल अनिल कांबळे यांची निवड झाली होती. कांबळे परिवार म्हणजे क्रीडा क्षेत्राचे माहेरघर असे म्हणले तर वावगे ठरणार नाहीत. कांबळे परिवारातून एकूण 8 क्रीडा शिक्षक असून ते वेगवेगळ्या महाविद्यालय व शाळेवर कार्यरत आहेत. घरातच क्रीडा क्षेत्राचे बाळकडू मिळाल्यामुळे वंशिका उज्ज्वल अनिल कांबळे हिने उत्तम कामगिरी करत भारतीय संघात सुवर्ण पदक मिळवून देण्यास मोलाची कामगिरी केली आहे. आट्यापाट्या संघटनेचे जिल्हा सचिव तथा महाराष्ट्र सहसचिव व मुख्य प्रशिक्षक धर्मेंद्र काळे व वंशिका कांबळे आणि पूर्व भारतीय महिला संघाचे सर्व स्तरावरून खूप अभिनंदन व कौतुक होत आहेत. तिच्या या यशाबद्दल सरस्वती भवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे, अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील, माजी अध्यक्ष राम भोगले, डॉक्टर अशोक भालेराव, डॉक्टर रश्मी बोरीकर, सुनील देशपांडे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, एस अखिल भारतीय आट्यापाट्या महासंघाचे महासचिव श्री दीपक कविशकर सर व महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव श्री अमर चकोले सर व डॉक्टर सिद्धार्थाती आंबेरे, डॉक्टर शेख अफसर शेख रशीद आदीसह संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून भारतीय आट्यापाट्या महिला संघाचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.